असं काहीतरी 6 वर्षात पहिल्यांदाच घडलं. काय ते पुढे सांगतेच, पण वॉक करून आल्यानंतर आनंदात मस्त गोड-गोड आवरलं. सखीच्या नाश्त्याला आज होती डाळ-बट्टी. माझ्यासाठी फक्त नारळ पाणी होतं आणि त्यातलंही थोडं निखिल-शकीला द्यायचे अशक्य प्रयत्न करत होता. आणि आज फायनली माझा ड्रेसिंग टेबल आला. आय नो तो प्रत्येकाच्याच घरी असतो, पण माझ्याकडे नव्हता. सिन्नरला, नाशिकला आहे, पण इथे जाग्याभावी आम्ही घेतला नव्हता. पण आता सखीचं, माझं, प्रमोशनचं इतकं सामान वाढलंय की त्याची गरज भासली मला. रोजच्या लागणाऱ्या वस्तू, कधी नवत लागणाऱ्या वस्तू, सखीचे हेअर बेल्ट्स, माझ्या पर्स सगळं सगळं डिवाइड केलं आणि छान लावून घेतलं. मेन म्हणजे मेकअपसाठी एक स्पेशल ड्रॉवर मिळालंय मला आता. असो, तर सखीच्या ब्रेकफास्टमधला एक घास खाल्ल्यानंतर आज मला डाळबट्टीच खायची असा निखिलने हट्ट धरला. त्यात त्याचा उपवास होता. म्हटलं करूयात त्याच्या मनासारखं. थोडी चिडचिड केली मी डाएटमुळे, पण नंतर माझ्यासाठी तीळ आणि गुळाचा भुगाई केला. माझं मोठं बाळ जेवलं, पण लहान बाळाने जेवता जेवता स्वतःचा आणि घराचा अवतार काहीतरी असा केला. मी आज थोडं इग्नोर केलं, कारण अशाही तिच्या खेळण्या मला आज पुसून ठेवायच्या होत्या. गरम पाण्यात थोडंसं क्लिन्झर ॲड करून तिच्या सगळ्या प्लास्टिकच्या ज्या खेळण्या आहेत ना, त्या मी ॲड करून घेतल्या. त्या सगळ्या बेडशीटवर पुसून ठेवायच्या होत्या, बट त्याआधीच सखीचं 10 वेळेस त्याच्यावर झोपून झालं होतं. इव्हन मी जेव्हा पुसत होते ना खेळण्या, तेव्हा पण तिथे येऊन येऊन पडत होती ती. कारण आईने घर आवरलं हे सखीला कधीच सहन होत नाही. फायनली तिला झोपवलं, मी स्किन केअर केलं आणि असं संपला आमचा दिवस. बाय.